आणि मग तिथे जागेवर काय काठी नाही, बाकी कुठली गोष्टी तिथे कॅमेऱ्यात येणार, त्यामुळे ती गाडी लगेच बाद होणार. थोडा हौशेचा हा विषय असल्या कारणानं लोक त्याची जपणूक पण करतात. तुमच्याकडे चौघांच्या बाबतीमध्ये हा जो खोडा नाद आहे हा तुम्हाला लागला का तुमच्या पूर्वापार घरामध्येच होता? आता मी जर आमचं बोलायचं झालं तर माझे आजोबा कैलासवासी मोहन पाटील चव्हाण, माझे वडील कैलासवासी विश्वनाथ पाटील चव्हाण, म्हणजे मी लहान असताना सुद्धा या तांग्यात गेलेलो आहे, म्हणजे त्यांना पण तो नाद होता. तुमच्याकडे? माझे पण आजोबापासून माधवराव कराळे होते, त्यांच्या पण काळापासून शर्यत चालू आहे. अच्छा. थोडासा नाद पूर्वीपासूनच बैल होती पण शर्यतीची नव्हती. अच्छा. मी सुरुवात केली. अच्छा. पण का वाटलं की आपण ह्याच्यात जावं? ते आमच्या गावात आजूबाजूला शर्यत सारखी चालू असं मी बघायला जात होतो लहान असल्यापासून. मग ते बघत बघत मी पण एक खोंड घेऊन आमच्या गावात पळवाय मी स्वतःच त्या वेळेला गाडी हाणत होतो. मग ते बघत बघत परत एक भरपूर लोक दोस्त झाल्यानंतर एक चिमण्या बैल म्हणून होता आपले भारत सरकार म्हणून मित्र आहेत त्यांचा होता, तो बैल मला घ्यायला लावली. त्यावेळेला मी 2017 साली 7.5 लाख रुपयाला बैल घेतला. माझी परिस्थिती पण तेव्हा एवढी चांगली नव्हती. तो जो बैल घेतला तो शेवट झाला राऊंडात मध्ये सगळ्यात टॉपचा बैल होता. त्यानं 5-6 वर्ष गाडी पळवली पण त्यावेळेला एवढं पब्लिसिटी नव्हती आणि मैदान ओपन नव्हतं. तिथून पुढं मग परत ह्यो बैजा घेतला. हे घेतल्यापासून काय मग शेवटच या राऊंडात गेलाय. 3 वर्ष सलग हॅट्रिकच केली दादांच्या मैदानात. चंद्रहार पाटलांना माझा प्रश्न आहे, तुम्ही जो व्हिडिओ टाकला की ज्यामध्ये तुम्ही सांगितलं की 4 लाख ऐवजी माझी 3 लाख रुपये फीस केली, त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ज्यांना ह्या बैलगाडा शर्यतीबद्दल माहिती नाही त्यांनी अनेक त्यांचे आकलेचे तारे तोडले की चंद्रहार पाटलांनी घर भरलं, 1200 बैलजोड्या आल्या, त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपये कमवलं आणि चंद्रहार पाटलांच्याच खिशामध्ये पैसे गेले. त्यांना काय सांगाल जे असा नरेटिव्ह तयार करतायत की तुम्हीच काय तर कमवण्यासाठी असं केलंय, त्यांना काय सांगाल? 3 लाख प्रवेश फी केली, हे बैल मालकाची सगळी माया पाठीमागे की 5 लाख रुपये करा. स्वतः मी सांगितलं. कारण ह्यांची अडचण काय की नवीन जर बैलगाडी आली आणि त्यातला एखादा बैल ह्यांच्या गाडीतच जाऊन बसला तर हे पळणारा बैल काय करणार? नाही पण ती गाड्या पण 19 काहीतरी फक्त गाड्या होत्या ना, ती 19 गाड्या. म्हणजे हा विषय काय, शेवटी बक्षाची रक्कम असेल आणि ह्या बैल मालकांचा आग्रह असतो की प्रवेश फी ठेवा म्हणून. आता लखनन सरजा पोहतोय एका लाईनमध्ये पोहतोय समजा, आणि ह्यांच्या शेजारी समजा आपण बिना प्रवेश फीचं मैदान ठेवलं आणि एखादी नवीन गाडी आली की जी आता नुकतीच 5-10 मैदानं करून आले, आणि ती गाडी घेऊन जर ह्यांना जर धडकली तरी किती जरी पळणार असं काय करणार आहे? ही प्रवेश फी ठेवावीच लागते प्रवेश फी. चंद्रहार पाटलांनी काय कमवलं या स्पर्धेतून, पैसे किंवा काय सन्मान जे काय असेल? पहिल्या स्पर्धेपासून नाही माझ्या पहिल्या स्पर्धेपासून ही टॅगलाईन घेऊनच उतरते की उद्देश एकच गौवंश संवर्धन. आता आज आलेली प्रवेश फी आणि झालेला खर्च आणि प्लस बक्षिसांचा खर्च याचा कुठंच ताळमेळ लागत नाही. पण ह्या बैल मालकांच्या आग्रहामुळे मी ठेवलेली प्रवेश फी आहे. आता बऱ्याच जणांचा असा गैरसमज झाला की तुम्ही सगळ्यांकडनं 3 लाख रुपये फी घेतली. 1200 जणांकडून